नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NX मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। नोकरीच्या शोधात आहात तर सरकारी नोकरीची सुवर्ण संधी पुन्हा एकदा तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे। सर्व इच्छुक पात्र उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे। 9 मे 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये वाहन चालक पदाची भरती निघालेली आहे। ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे। या पदासाठी वेतन तुम्हाला 29,200 ते 92,300 रुपये प्रति महिना असणार आहे। 10वी पास या शिक्षण पात्रतेवर ही भरती निघालेली असून नक्की तुम्ही ते प्रयत्न करू शकता। तर या पदासाठी किती रिक्त जागा आहे, अर्ज करण्याकरता वयाची अट व अर्ज फी किती असणार आहे आणि मुख्यतः अर्ज कशा प्रकारे करायचा आहे अशी संपूर्ण भरतीबाबत सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्या अगोदर आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता, आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण मुंबई उच्च न्यायालय यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर या ठिकाणी आलेलो आहोत। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, वाहन चालक या पदाकरता ही पदभरती निघालेली आहे। त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून या पदाकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवल्या जात आहे। तर किती रिक्त पदसंख्येसाठी ही पदभरती होत आहे त्याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता एकूण रिक्त पदसंख्येमध्ये या ठिकाणी सध्या स्थितीमध्ये रिक्त होणारी पदे 3 आहे आणि पुढील 2 वर्षांमध्ये रिक्त होणारी 8 पदे आहे। अशी टोटल मित्रांनो 11 रिक्त पदांची ही पदभरती वाहन चालक या पदासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून या ठिकाणी घेतल्या जात आहे। त्याची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या पदासाठी जे काही वेतन आहे मित्रांनो ते या ठिकाणी बघू शकता 29,200 ते 92,300 रुपये प्रति महिना वेतन वाहन चालक या पदासाठी निवड झाल्यानंतर उमेदवारास दिल्या जाणार आहे आणि नियमाप्रमाणे भत्ते सुद्धा इथे असणार आहे। तर अशा प्रकारे एक उत्कृष्ट वेतन आणि कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला वाहन चालक या पदासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी उपलब्ध होत आहे। तर तुम्ही या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्की इथे प्रयत्न करू शकता। तर या पदासाठी पात्रता कशा प्रकारची असणार आहे, अटी व शर्ती काय आहे, अर्ज फी किती लागणार आहे आणि अर्ज कशा प्रकारे करायचा आहे याची संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या जाहिरातीची PDF मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करणार आहे, तेव्हा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा लगेचच, जेणेकरून या जाहिरातीची PDF तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही या संबंधीची माहिती या ठिकाणी घेऊन या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो याच पदासंबंधीची माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून संपूर्ण पदसंबंधीची माहिती समजण्यास तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर सुरुवातीला बघू शकता मित्रांनो पात्रतेबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता शिक्षण पात्रता काय लागणार आहे। तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ही जी भरती आहे मित्रांनो ती 10वी पास या शिक्षण पात्रतेवर या ठिकाणी होत आहे। तर उमेदवार हा कमीत कमी SSC म्हणजेच 10वीची परीक्षा उत्तीर्ण असावा अशी शिक्षण पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवाराचे वय जे आहे ते या ठिकाणी बघू शकता खुल्या प्रवर्गासाठी 21 वर्ष, तर कमाल वयाची अट या ठिकाणी 38 वर्षापर्यंत खुल्या प्रवर्गासाठी इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर मागासवर्गीय प्रवर्गाकरता कमाल वयोमर्यादा 43 वर्षापर्यंत या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे उमेदवाराकडे हलके मोटर वाहन चालवण्याचा या ठिकाणी परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन असणे आवश्यक आहे आणि 3 वर्ष हलके किंवा जड मोटर वाहन चालवण्याचा अनुभव या ठिकाणी असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची अनुभव पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याचसोबत वाहन चालवण्याचा पूर्व कार्यकाल म्हणजेच रेकॉर्ड स्वच्छ असणे आवश्यक आहे। मोटर वाहनाची देखभाल सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक आहे। त्यानंतर मुंबई शहराची स्वाभाविक रचना या ठिकाणी माहीत असणे आवश्यक आहे। तर उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या सदृढ आणि निर्व्यसनी असणे आवश्यक आहे। त्यानंतर पात्र उमेदवारांकरता काही अटी व शर्ती या ठिकाणी लागू असणार आहे। तर या सर्व अटी व शर्ती वाचूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे। तर त्या अटी व शर्ती काय आहे त्याची माहिती आपण इथे थोडक्यात बघू। तर इथे बघू शकता चारित्र्य आणि वर्तणूक त्या उमेदवाराचे चांगले असणे आवश्यक आहे। तो करार करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे। त्यानंतर नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी त्याला दोषी ठरवण्यात आलेले नसावे किंवा कोणत्याही न्यायालय MPSC UPSC किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्याच्या
द्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकलेले नसावे किंवा अपात्र ठरवलेले नसावे. त्याचप्रमाणे फौजदारी न्यायालयाने त्याला दोषी ठरवलेले नसावे किंवा त्याच्याविरुद्ध कोणताही फौजदारी खटला या ठिकाणी प्रलंबित नसावा. अशा प्रकारच्या अटी व शर्ती इथे देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पती किंवा पत्नीची संख्या एकापेक्षा जास्त नसावी. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र त्या उमेदवाराने जोडणे आवश्यक आहे. तर या दिलेल्या लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्रानुसार उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास 28 मार्च 2006 व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी. तर अशा प्रकारे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र या ठिकाणी त्या उमेदवाराने अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो काही अटी व शर्ती या पात्र उमेदवारांकरता इथे देण्यात आलेल्या आहेत. या अटी व शर्तीच्या अधीन राहूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. त्यानंतर अर्ज भरण्याकरता शुल्क किती असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता. अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज करताना या ठिकाणी शुल्क भरायचे आहे. तर 500 रुपये या ठिकाणी ही अर्ज फी इथे लागणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता इथे 500 रुपये अर्ज फी तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज करतानाच तुम्हाला ही फी या ठिकाणी भरायची आहे. तर अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदाराचे अर्ज या ठिकाणी विचारात घेतले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. तर ही जी फी आहे मित्रांनो ती नॉन रिफंडेबल फी या ठिकाणी असणार आहे. तर जी काही ऑनलाईन अर्ज फी आहे ती कशी भरायची आहे त्याची सुद्धा माहिती इथे देण्यात आली आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही जो अर्ज या ठिकाणी सादर करणार आहात तो अर्ज सादर करताना SBI कलेक्ट हे ऑनलाईन पेमेंट आहे. ते ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी अर्ज फी या ठिकाणी भरून घ्यायची आहे. त्याची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी इथे घेऊ शकता. त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत कशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता. अर्ज सादर करताना तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयाच्या या दिलेल्या वेबसाईटवर या ठिकाणी जाऊन या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा. तर कशा प्रकारे या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे त्याची संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या वेबसाईटची जी काही लिंक आहे ती मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख अर्ज करण्याची 9 मे 2025 या ठिकाणी असणार आहे. तर अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी करायचा आहे संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर संपूर्ण माहिती घेऊनच तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. त्यानंतर निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो निवड प्रक्रियेबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे. सुरुवातीला तुमची लेखी परीक्षा या ठिकाणी होणार आहे. 20 गुणांची ही लेखी परीक्षा या ठिकाणी घेतल्या जात आहे. उत्तीर्ण होण्याकरिता किमान 7 गुण या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर लेखी परीक्षेकरता अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर पूर्वानुभव करता 10 गुण असणार आहे. त्यानंतर मोटर वाहन परीक्षेकरता 10 गुण या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर तोंडी मुलाखत करता 10 गुण अशा प्रकारे 50 गुणांची ही परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. उत्तीर्ण होण्याकरता या ठिकाणी किमान 25 गुण त्या उमेदवाराला घेणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची निवड प्रक्रियेबाबत या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर जे उमेदवार या ठिकाणी पात्र ठरतील त्यांना मुलाखतीकरता बोलावण्यात येणार आहे. तर मुलाखतीकरता कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे मूळ प्रमाणपत्रासह कोणत्या छायांकित प्रती या ठिकाणी लागणार आहेत त्याची संपूर्ण कागदपत्रांची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर त्या कागदपत्रांची माहिती या ठिकाणी घेऊन जे उमेदवार या पदासाठी पात्र ठरतील त्यांनी मुलाखतीकरता ही कागदपत्रे या ठिकाणी घेऊन हजर राहायचे आहे. त्यानंतर उमेदवारांकरता काही महत्त्वाच्या सूचना आहे. तर या सर्व सूचना वाचून काढा जेणेकरून अर्ज सादर करताना तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही. तर अशा प्रकारची ही जाहिरात या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय यांच्या मार्फत या ठिकाणी वाहन चालक पदासाठी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. या संपूर्ण पदसंबंधीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघितलेली आहे. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.